सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कष्टकऱ्यांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 55वी पुण्यतिथी कोपरगावात साजरी करण्यात आली आहे। यावेळी विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केलं असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनानं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन आमदार काळे यांनी यावेळी दिलं आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 55व्या पुण्यतिथीचा आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। या निमित्ताने समाजातील अनेक बांधव आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। त्यांचं जे काही स्मारक हे कोपरगाव शहरामध्ये उभारलं गेलेलं आहे, हे कोपरगावच्या ओळखीमध्ये किंवा कोपरगावच्या इतिहासामध्ये भर घालणारं असं एक स्मारक आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी अजून प्रलंबित आहे। आणि स्मारक समिती जी काय आहे, या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी या निमित्ताने विनंती करतो की आपण नगरपालिकेला जे काही उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने कार्यक्रम करावा याचा ठराव करून द्यावा। निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जी काही, मला जर कुठे काही मदत करता, माझी कुठं गरज पडली तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमासाठी मदत करेल। कोणता पाहुणा किंवा कोण मंत्री किंवा कोण त्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं याचं मला मदत करता आली तर निश्चितपणाने मी त्या ठिकाणी करेल। परंतु स्मारक समितीने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे, नगरपालिकेने हा कार्यक्रम करावा, लवकरात लवकर करावा। आता 1 तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे व आता थोडासा वेळ कमी, पण जर ठरवलं तर आपल्या या महिन्याभरामध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो। त्यामुळे ते सर्व समितीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। नाट्यगृहाचा पण प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे। तिथे मागे जे काही काम मंजूर झालं होतं, परंतु ते काम करून तिथं फायदा होणार नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं। स्ट्रक्चरल ऑडिट संजीवनी कॉलेजनी केलं, त्यांनी सांगितलं की हे काम करू नये, काम केलं तर हा निधी वाया जाईल आणि म्हणून ते काम थांबवून त्याचं एक नवीन एस्टिमेट आपण करतो आहे। तिथे चांगल्या पद्धतीचे एक कवर्ड सभागृह होण्यासाठी आपण एस्टिमेट केलेले, तर त्याचा पण प्रस्ताव आहे, त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहे। निश्चितपणाने निधी जेव्हा उपलब्ध होईल, एक चांगलं सभागृह लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं तिथं ऑलरेडी म्हणजे जे काही नाव तिथं दिलेलं आहे, एक चांगल्या प्रकारची वास्तू तिथे कसे होईल यासाठी मी निधी उपलब्ध करून देईल। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।